चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार समर खडस आपल्यासोबत असणार आहेत आणि आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आणि या दोघांकडनंही सगळे मुद्दे जाणून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की काल शरद पवार नेमकं काय म्हणाले. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण. त्यामुळे या प्रतिक्रियेच्या अगदी सुरुवातीला शरद पवार यांनी काय म्हणायचं ते स्पष्टपणे म्हणून टाकलं होतं. आणि म्हणजे इमॅच्युअर म्हणणं किंवा अशा पद्धतीनं राग व्यक्त करणं ही तर काही खरं तर शरद पवार यांची पद्धत नाही. ते अशा पद्धतीनं खरं तर कधीच बोलत नाहीत आणि पत्रकारांच्या समोर तर नाहीच नाही. समर खडस आपल्यासोबत जोडले गेलेत. समर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. काय असं वाटतं की शरद पवार यांचा राग आहे कोणावर? कारण शरद पवार खरंच म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पत्रकार परिषदा समोर तुम्ही शरद पवार यांच्या पाहिलेल्या आहेत, त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. शरद पवार अशा पद्धतीने कधीच रिॲक्ट होत नाहीत. नेमकं काय झालं असावं? नाही, शरद पवार रागवत नाहीत असं काय मला वाटत नाही. अनेक पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी अनेक पत्रकारांनाही अशा पद्धतीने झापलेलं आहे. मुळात मुद्दा असा आहे की शरद पवारांनी असं म्हणलंय की म्हणजे CBI चौकशी असेल तर काय म्हणजे मलाही त्याच्यात काय म्हणजे एखाद्याला करायची असेल तर माझं काय म्हणणं नाही, पण माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. काय की पार्थ पवार यांनी ज्या दोन गोष्टींबद्दल प्रसार माध्यमांमध्ये येते की एकतर त्यांनी CBIची मागणी केली सुशांत सिंग राजपूत प्रकरणात. तर त्याच्यात त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फक्त CBIची मागणी केली नव्हती, त्यांनी त्याच्यामध्ये राज्य सरकारने SIT नेमावी आणि जर SIT नसेल, त्यांना जर असं वाटत असेल की बाबा आपल्याला हे जमत नाहीये तर CBI कडे द्यावं असं म्हणलं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी राम मंदिराबाबत पंतप्रधानांचं अभिनंदन करणारं एक पत्र काढलं होतं. त्याच्यात त्यांनी बरंच काय काय म्हणलं होतं की ज्या पद्धतीने आता अनेक ठिकाणी म्हणजे मशिदीला घेऊन लोक हे करतात तर तसंही करू नये, त्याचा उन्माद दाखवू नये. आपण समजा जिंकलो असू तर आपण थोडंसं शांतपणे घेतलं पाहिजे, असं एक ते पत्रक होतं. आता राम मंदिराबाबत शरद पवारांनी भूमिका त्यांची क्लिअर केली होती की बाबा याने काय करोना जाणार नाही आणि मला निमंत्रण दिलं तरी मी जाणार नाही. शरद पवार हे त्या अर्थाने एथिस्ट आहेत, नास्तिक आहेत, हे त्यांनी म्हणजे वेळोवेळी त्यांच्या वर्तणुकीतनं दाखवून दिलंय. पण असं आहे की शरद पवारांच्या पक्षामध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सुद्धा राम मंदिराच्या भूमिपूजनाचं अभिनंदन केल्याचं पत्रक सगळ्या प्रेसला पाठवलं होतं. ते NCPच्या ऑफिशियल मेलवरनं आलं होतं. त्याच्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे खासदार रायगडचे सुनील तटकरेजी यांनी राम मंदिराचं ट्विटरवरनं अभिनंदन केलं होतं. तर त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की याच्यातनं काही झालं असेल. शरद पवारांनी त्यांना पार्थ पवार यांना इमॅच्युअर म्हणणं, असं शरद पवार अनेकांना म्हणतात. पार्थ हे वयाने खूप लहान आहेत त्यांच्यापेक्षा, म्हणजे आत्ताच त्यांची सुरुवात आहे आणि ते त्यांचे आजोबाई आहेत. त्याच्या पुढचं जे काही वाक्य आलेलं आहे की मी कवडीची ही किंमत देत नाही, ते शरद पवार कशाच्या संदर्भात म्हणालेत आणि का म्हणालेत, हा खरा तर कळीचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की ते स्वतः शरद पवारच जास्त चांगलं सांगू शकतात, कारण साधारणतः शरद पवार अशा पद्धतीने हे करत नाहीत किंवा असं जर बोलले टीका टिप्पणी तरी ते काय मनात ठेवत नाहीत. कारण त्यांनी एकेकाळी राज ठाकरेंना सुद्धा लवकर उठण्याचा सल्ला दिला होता आणि नंतर तेच राज ठाकरे अनेकदा शरद पवारांच्या कार्यक्रमाला, शरद पवारांच्या 75ला प्रमुख वक्ते म्हणून असलेले आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मोदींवर हल्ला केला होता तेव्हा सुद्धा शरद पवारांना ते वारंवार जाऊन भेटलेले आहेत. त्यामुळे शरद पवार एखाद्या वेळेला चिडून किंवा अशा पद्धतीने एखादी गोष्ट बोलले तर त्याचा अर्थ काहीतरी त्याच्यातनं त्यांच्या घरात भांडणं आहेत किंवा आता काहीतरी फार एक्स्ट्रीम होणार आहे असं लगेच काढता येईल असं मला वाटत नाही.
आता त्याच्या पलीकडे जाऊन काढणं हे समजा काय बरोबर होणार नाही. असेल तर ते काळ समर आपल्याला असा दाखवेल. असा असा लगेच कोणी अर्थ काढत असेल तर ते जरा जास्तच एक्झॅगरेट आहे किंवा ते जास्त उतावीळ असतील कदाचित. असा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यातला भाग दुसरा असा आहे की याच शरद पवारांनी किंवा सुप्रियाताईंनी लोकसभेच्या वेळेला जेव्हा पार्थला उमेदवारी द्यायची नाही द्यायची असे सगळे विषय होते, तेव्हा सुप्रियाताईंनी सुद्धा असं विधान केलं होतं की आमच्या बहिणी अशा मोठ्या आहेत आणि भाग्यवान आहेत की त्यांच्या घरात अनेक खासदार आहेत आणि त्यानंतरचं त्यांना मिळालेली पार्थ पवार यांना उमेदवारी, त्याच्यानंतर त्यांचा झालेला पराभव आणि पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. एखादं छोटंसं वाक्य नंतर बरोबर संदर्भात कसं सापडतं त्याचं हे कदाचित छोटंसं उदाहरण म्हणून म्हणता येईल. प्रफुल्ल साळुंखे आहेत आपल्यासोबत. प्रफुल्ल, जरी समर असं म्हटलं असला की राग काढत नाहीत असं नाही, ते काढतात, पण आपल्या घरातल्यांवर अशा पद्धतीचा राग खरंच शरद पवार यांनी काढल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. काय म्हणशील जाहीरपणे, आणि तो सुद्धा? नक्कीच नक्कीच सागर, आपण जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या संदर्भात आणि विशेषतः घरांमध्ये जे वाद झाले ते घरात सोडवले गेलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ते अजित पवारांच्या संदर्भातला मुद्दा असेल, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाचा मुद्दा असेल, त्यानंतरच्या बैठकी असतील, यापूर्वी अजितदादांनी जे बंड केलं होतं तेव्हाचा मुद्दा असेल, त्या सगळ्या वेळी कधीही शरद पवारांनी कुठेही असं जाहीर वक्तव्य जे आहे ते घरातल्या कुठल्याही व्यक्तिविषयी केलेलं दिसत नाही. पण पार्थ पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचे अनेक अर्थ या ठिकाणी काढले जात आहेत की एकूण लोकसभेच्या निवडणुकीनंतर पार्थ पवार यांची जी नाराजी कायम आहे त्या संदर्भात घरात अनेक वाद असल्याच्या चर्चा देखील अनेक वेळा रंगतात. त्यातून पार्थ पवार हे विरोधी पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहेत का असा प्रश्न देखील खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर येतो आणि त्यातूनच हा संताप जो आहे तो शरद पवारांचा या ठिकाणी व्यक्त झाला आहे का. पार्टीच्या संदर्भात आज आपण असं म्हणूया की पार्थ पवार कुठलाही निर्णय घेणार नाही, पण एक सर्वात मोठी गोष्ट आहे की विरोधकांच्या हाती कोलीत देण्यासाठी एक मोठा मुद्दा जो आहे तो पार्थ पवारांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एक त्यांचेच जे आता आपण त्याला मामाचा मुलगा म्हणू शकतो, पद्मसिंह पाटलांच्या नातूने पार्थ पवारांचा जे एकूण पाठिंबा त्यांना दर्शवलेला आहे, त्यांना हिंमत दिलेली आहे, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर हा कुठेतरी कुटुंबाचा वाद आहे का. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पद्मसिंह पाटील यांचा मुलगा जो राणा जगजित आहे त्यांनी देखील या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश घेतला. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी पक्षाच्या पेक्षा देखील हा कुटुंबातला वाद आहे का, हा मुद्दा जो आहे मिलिंद तो समोर येताना दिसतो आहे. असा प्रश्न येतो. बरं, म्हणजे मनात प्रश्न तर येतो आणि निश्चितपणे हा काही म्हणजे एकट्या प्रफुल्ल तुझ्या माझ्या किंवा अशा कोणाच्या नाही, तर सामान्य लोकांच्या मनात आलेला हा एक सामान्य प्रश्न, साधारण प्रश्न आहे. आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, विकास लवांडे. विकासजी, नेमक्या अशा बातम्या येतात की राष्ट्रवादीमध्ये अनेक जण पुन्हा एकदा घरवापसी करायला तयार आहेत आणि त्याच्या एक दिवस आधी शरद पवार यांचं पार्थ पवार यांच्याबद्दलचं विधान येतं, जे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, अजितदादांचे पुत्र आहेत, तुमचे उमेदवार राहिलेले आहेत लोकसभेचे. कसं पाहताय तुम्ही याकडे? पार्थ एकटे पडलेत राष्ट्रवादीत त्यांनी घेतलेल्या वेळोवेळीच्या भूमिकांमुळे, प्रामुख्यानं सुशांत आणि राम मंदिर? असं नाहीये. ज्या पद्धतीने माध्यमांनी कालपासून हा विषय रंगवलेला आहे त्या विषयात जितकं दाखवलं जाते किंवा रंगवलं जाते तितक्या प्रमाणात तथ्य नाहीये. पार्थ दादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आहेत आणि पवार साहेबांनी जो त्यांच्या संदर्भातले जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये पार्थ पवारांनी जी काही भूमिका घेतली होती त्या संदर्भात पवार साहेबांनी त्यांना थोडंसं सुनावलेलं आहे. पण याचा अर्थ लगेच कौटुंबिक वाद आहे, कौटुंबिक कलह आहे याच्यावर मात्र सर्वजण टपून आहेत. ज्या पार्थ दादा पवारांना लोकसभेसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्यावेळेस आज जे पार्थ पवारांना साथ देऊ पाहतायत किंवा सोशल मीडियातनं पार्थ दादा पवारांच्या बाजूनी बोलतायत, हेच लोक पार्थ पवारांच्यावर 6 महिन्यापूर्वी टीका करत होते प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आणि मग ह्या लोकांना आता इतकं पुतना मावशीचं प्रेम कुठून येतं नेमकं? तर हे वाट पाहून आहेत की पवार कुटुंबियातला कलह कधी बाहेर येतोय का काय, परंतु मुळात कलहच नाही, राईचा पर्वत करण्याचा हा काही मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत, काही विश्लेषक मंडळी त्याचा प्रयत्न करतायत. काहीतरी बातमी पाहिजे म्हणून त्या पद्धतीनं हा विषय रंगवला जातोय. ज्या पद्धतीनं हा बातमीचा विषय रंगवलाय त्या प्रमाणात त्याच्यात काहीही तथ्य नाही. पवार साहेबांनी त्याच्यातल्या चुका दाखवल्यात. हा पॉलिटिकल विषय आहे, कौटुंबिक विषय नाही. बर, ठीक आहे. विकासजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण समर खडस यांच्याकडे जाऊयात.
समर, याच्यात एक विषय असा येतो, गेल्या काही काळापासनं पवार कुटुंबियांमधले आणि राष्ट्रवादीतले जे नेते सक्रिय अशा पद्धतीनं आपल्याला दिसत आहेत समाजकारणात, राजकारणात, कोरोनासारख्या विषयात किंवा अन्य वेगवेगळ्या प्रश्नात. गेल्या काही काळात आपण पाहिलं तर पार्थ पवार हे फक्त फेसबुक आणि ट्विटरवरतीच आपल्याला ॲक्टिव्ह दिसत आहेत. प्रत्यक्षात ते ॲक्टिव्ह कुठे दिसले नाहीत. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडंसं म्हणजे उमेदवारी तर मिळाली, पण त्यानंतर विधानसभेच्या उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये ते मुलाखती घ्यायला म्हणून आपल्याला काही वेळेला दिसले. पण आता त्या अर्थानं पक्षात त्यांना कुठे रोल दिसत नाही. कदाचित त्यांना असं थोडं दुर्लक्षित केल्यासारखं वाटत असेल. कसं आहे की हे बघा, राजकारण आहे ना, हे दोन पातळ्यांवरती असतं. एक तर म्हणजे समाजात आपण काय प्रकारचे बदल घडवू शकतोय हा एक भाग असतो. दुसरा एक भाग असतो तो व्यक्तिगत असतो. म्हणजे माणूस राजकारणात स्वतःही ग्रो होत असतो, त्याला पुढे जायचं असतं. मागे येण्यासाठी किंवा आहे तिथेच थांबण्यासाठी कोणी राजकारणात येत नाही. ते शरद पवारही आलेले नाहीत आणि त्यांच्यातला त्यांच्या पक्षाचा कुठला गल्लीतला कार्यकर्ताही आलेला. त्यामुळे पार्थ पवारांना समजा राजकीय इच्छा आकांक्षा असतील तर त्यात काही गैर नाही. आता उरला प्रश्न ते सक्रिय आहेत की नाही. तर आता त्यांनी काही पार्थ पवार फाउंडेशनच्या मार्फत त्या मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं वगैरे करायला त्यांनी म्हणजे पराभव झाल्यानंतर सुरुवात केली होती. आता ही पक्षातर्फे कदाचित जबाबदारी त्यांना दिली नसेल. त्याचं कारण काय आहे काय नाही हे त्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना माहिती. मला मुद्दामून हेच सांगायचंय की जे दोन मुद्दे आहेत, मी परत परत सांगतोय की त्यांनी राम जन्मभूमीबाबत जे पत्रक काढलं ते पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रेस नोट म्हणून तशाच पद्धतीचं विधान करणारी प्रेस नोट त्यांच्या नावाने पाठवलेली आहे 5 ऑगस्टला. म्हणजे दोघांचं एकमत आहे एक प्रकारे. ऐका, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा राम मंदिराच्या भूमिपूजनाचं अभिनंदन केलेलं आहे. तर या मुद्द्यामुळे जर शरद पवार संतापले असतील तर त्यांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि तटकरे यांना सुद्धा सुनावलाय का हा प्रश्न निर्माण होतो. उरला प्रश्न सुशांत सिंग राजपूतचा. या बाबतीत पार्थ पवारांचं जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट असं होतं की एक तर म्हणजे जर जमत नसेल तर सीबीआय कडे द्यावं किंवा राज्य सरकारने SIT नेमावी, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम याच्यात नेमावी, हे त्यांचं मत होतं. आणि तेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक देशभरातनं तरुण याबाबत सोशल मीडियावर वाटेल ते आरोप करतायत आणि त्याच्यामुळे याच्यात थोडी क्लॅरिटी आली पाहिजे. आणि हे सगळे आरोप गृह खातं आपल्या पक्षाकडे असल्यामुळे प्रत्यक्षपणे आपल्यावर होत आहे. बरोबर आहे. त्या उद्देशाने मी हे बोललेलो आहे. हे सगळं समजून घेताना प्रश्न पुढे जो शेवटी उरतो, बरोबर आहे समर, पण प्रश्न तिथे उरतो की हे सगळं असताना सुद्धा मग असं काय झालं की शरद पवार यांना पत्रकारांच्या समोर असं म्हणावं लागलं की ते इमॅच्युअर आहेत किंवा आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही म्हणालात त्याच्यात तथ्य आहे की त्यांनी आजपर्यंत कोणाला ना कोणाला तरी कदाचित झापलंही असेल जाहीरपणे, पण या पद्धतीनं आपल्या नातवाला झापणं यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. प्रफुल्ल, मला असं वाटतं की तू याच्याशी बद्दल सहमत असशील. एक छोटासा काही क्षणांचा ब्रेक घेऊयात, परत येऊयात. परत एकदा समर खडस आणि विकास लवांडे आपल्यासोबत आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार समर खडस आहेत, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आहेत आणि विकास लवांडे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्यासोबत. प्रफुल्ल, बघा, एखाद्याच्या कुटुंबात काय चर्चा होते हा काही सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय असत नाही, पण जेव्हा ते कुटुंब पवार कुटुंबीय असतं तेव्हा मात्र सर्वसामान्यांमध्ये चर्चा होणं हे काही प्रमाणात स्वाभाविक आहे. मगाशी जो विषय आला होता ज्याचा उल्लेख समर खडस यांनी केला की जर का राम मंदिराच्या विषयावरनं शरद पवार यांना तसं म्हणायचं असेल तर तेच त्यांना कदाचित जयंत पाटील किंवा सुनील तटकरे यांनाही म्हणायचं असेल, पण सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावरनं जी भूमिका पार्थ पवार यांनी घेतली त्याच्यात मात्र त्याच प्रतिक्रियेत शरद पवार यांचं शेवटचं वाक्य आहे, जर का सगळ्यांचंच म्हणणं असेल तर CBI चौकशी करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मग शरद पवार यांचा पार्थ पवार यांच्याबद्दलचा राग आणि त्यांनी इमॅच्युअर आहे असं म्हणणं हे नेमकं काय आहे?
हाच प्रश्न नंतर समर खडस यांना. प्रफुल्ल. मिलिंद, एक गोष्ट आपण जर पाहिली तर पार्थ पवारविषयीचा राग जो आहे तो शरद पवारांनी आताच व्यक्त केला का, यापूर्वी देखील व्यक्त केला. जेव्हा म्हाडाची उमेदवारी शरद पवारांनी या ठिकाणी जाहीर केली होती की म्हाडामध्ये शरद पवार हे स्वतः उमेदवारी करणार आहे, तेव्हा घरात जो वाद उफाळून आला होता की तेव्हा तिथे पार्थ पवार यांना देखील उमेदवारी दिली जावी या संदर्भातला मुद्दा आला आणि कुठेतरी नंतर एकाच घरात किती उमेदवारी द्यायची हा देखील संताप जो आहे पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला होता. त्यानंतर पवारांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती मावळमधून पार्थ पवारांना देण्यात आली. पण त्या तिसऱ्या दिवशी जर आपण शरद पवारांची मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी चर्चा करताना एक स्पष्टपणे आपल्याला जाणवलं की त्या ठिकाणी बोलताना पवार असं म्हणाले की हा जो मावळचा जो पूर्ण मतदारसंघ आहे त्याची जी खालची बाजू आहे ती वैचारिकदृष्ट्या जी आहे ती राष्ट्रवादीला जास्त सहकार्य करत नाही. हा जर आपण मुद्दा पाहिला तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला अडचणीचा. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर पवारांनी तेव्हा देखील भाकीत केलं होतं की या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर वारंवार या ठिकाणी पार्थ पवार यांना जे कान टोचलेले आहेत ते जाहीरपणे या ठिकाणी टोचलेले आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी आहे का की कौटुंबातला वाद जो आहे तो पार्थ पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर केला जातो आहे. त्याचं एक कारण जे आहे ते आहे का की थेट न बोलता त्या पद्धतीनं जाहीरपणे कान टोचले जात आहेत का, हा देखील मुद्दा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा वाटतोय. बर, समर खडस. समर, बाकीचं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग असं का म्हटले शरद पवार की काडीचीही किंमत देत नाही आणि इमॅच्युअर आहे? असं आहे की शरद पवार असं का म्हणाले, आता हे शरद पवारांच्या मनात काय आहे हे काय बाबा आपण सांगू शकत नाही. किंबहुना मी जेव्हापासून पत्रकारितेत आलो आणि मी ज्या ज्येष्ठांच्या हाताखाली राजकीय पत्रकारिता शिकलो त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवारांच्या मनात काय असतं हे कोणालाच ओळखता येत. त्याच्यामुळे शरद पवार हे असं का म्हणाले हे आता फक्त शरद पवारच सांगू शकतात. त्यात प्रश्न फक्त माझ्या मनात इतकाच आहे की इमॅच्युअर आहे हे म्हणण्यामध्ये काही म्हणजे काय फार मोठं आहे असं नाही. ते वयाने लहान आहेत पार्थ पवार, आणि शरद पवारांनी अशा पद्धतीची विधानं खूप वेळा केलेली आहेत. माझं पुन्हाही तेच सांगणं आहे की राज ठाकरेंबाबतही त्यांनी अशाच पद्धतीची विधानं केली होती, लवकर उठायला शिका वगैरे. पण त्यातलं जे त्यांचं दुसरं विधान होतं, कवडीची किंमत का मी देत नाही त्यांच्या ह्याला, आता हे थोडंसं हार्श विधान आहे, हे मान्य करावं लागतं. हे शरद पवार का म्हणाले, अनावधानानं त्यांच्या तोंडातनं गेलं की ते चिडले होते की त्यांना गाडीत बसता बसता सगळे चॅनलवाले आले आणि त्यांनी अशा पद्धतीने एकदम ते बोलून गेले, हे आपल्याला माहित नाही की ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. कारण जर असेल तर पार्थ पवार यांची म्हणजे यांच्याशी आज दिवसभरात अनेक मोठ्या नेत्यांनी संपर्क साधला. म्हणजे हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून राष्ट्रवादीतले अनेक नेतेही सक्रिय झाले. तर तसं काय व्हायची गरज नव्हती. जर एखाद्या माणसाला कवडीचीही किंमत नसेल, म्हणजे दमडीपेक्षाही खालची किंमत असेल त्याची, बरोबर, तर त्याच्यासाठी मग इतका आटापिटा करण्याची गरज नव्हती. पण मला काय तसं वाटत नाही. याचं कारण म्हणजे समोर कुठेतरी काहीतरी आहे ना. काय म्हणताय? म्हणजेच कुठेतरी काहीतरी आहे. म्हणजे एक तर तो राग तरी आहे, किंवा निष्क्रिय असणं तरी आहे, किंवा उथळ असणं म्हणून ही प्रतिक्रिया दिली आणि त्याला गप्प करण्याकरता हे विधान केलं, असं तरी आहे. नाही, कसं आहे की अनेकदा आपल्याला आपण अन्वयार्थ काढतो, अनेकदा बातम्या होतात, विश्लेषण होतं आणि आता ते बोललेलेच आहेत, त्याच्यामुळे ते काय नाकारण्यात अर्थ नाही. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी केलेलं विधान हे काहीतरी एक देववाणी झाल्यासारखंच घ्यावं आणि त्याच्यावरनं अन्वयार्थ काढावे असं काही नसतं. माणसं असतात शेवटी. शरद पवार हे काही देव नाही, ते पण माणूसच आहेत. त्यांनाही नैराश्य आहे, त्यांनाही राग आहे, त्यांनाही आनंद आहे, त्यांनाही दुःख आहे. त्याच्यामुळे अनेकदा माणूस बोलताना बोलतो, त्याचे रिपरकशन्स जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबात भांडणं आहेत. असं एखाद्या कुटुंबाविषयी बोलण्यात, जरी ते कुटुंब सार्वजनिक जीवनात असलं तरीही मला काही ते डेकोरमला योग्य आहे असं वाटत नाही. समजा उद्या पार्थ पवारांच्या मनात काही वेगळं असेल, शरद पवारांना त्यांना काढून टाकायचं असेल, तर त्याचे निकाल आल्यानंतर विश्लेषण करणं हे जास्त संयुक्तिक होईल. तर आपल्याला त्याचं विश्लेषण अधिक करता येईल. पाहूयात. समर खडस म्हणतात ते बरोबर आहे की अनेकदा असं असतं की शरद पवार आज जे बोलतात त्याचा अर्थ काही काळानंतर कळतो, कदाचित काही काळानंतर तो अधिक स्पष्ट होईल अर्थ. आत्ता तरी
पत्रकारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक दिग्गजसुद्धा या 2 शब्दांचा अर्थ शोधतायत आणि सर्वसामान्यांच्या भाषेत बोलायचं तर पार्थ खरंच एकटे पडलेत का राष्ट्रवादीत? हा प्रश्न तर लोकांच्या मनात आहेच. शरद पवार यांना हे कोणाला सुचवायचं आहे हा प्रश्न तर लोकांच्या मनात आहेच आणि त्या प्रश्नाची उत्तरं लोक कदाचित आपापल्या पद्धतीनं शोधतील. आमचा फक्त प्रयत्न होता या सगळ्या चर्चेला समोर आणण्याचा. समर खडस, तुमचेही धन्यवाद. प्रफुल्ल, धन्यवाद तुर्तास या सगळ्या गप्पांच्याबद्दल. या विशेष कार्यक्रमात इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोक.